आणि आता चौफेर महाराष्ट्रामध्ये बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या तपोवनातल्या संभाव्य वृक्षतोडीवर जोरदार घमासान सुरू आहे. त्याचवेळी भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतलं गेलंय. पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्यासाठी विरोध करताना दिसत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. भाजपचा हात धरल्यापासून नितेश राणे सातत्याने कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसतात. आताही तेच करत नितेश राणेंनी वृक्षतोडीच्या मुद्द्यात हिंदू मुस्लिम वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष्य केलंय. यामुळे पर्यावरणाच्या मुद्द्यात धर्म शोधणाऱ्या नितेश राणेंच्या कट्टर भूमिका नेमक्या किती टोकाच्या आहेत हाच खरा प्रश्न आहे. हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं? झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जातंय, कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे. काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. सर्व धर्म समभाव आहे ना. तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला, चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला मी हम नाही काटणे देंगे. दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. तपोवन वृक्षतोडी संदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. वृक्षतोडीच्या निर्णयाला उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील विरोध केलाय. त्यातच आता महायुतीतल्या शिवसेनेसह विरोधकांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. आम्ही पर्यावरणवादी आहोत का, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे. झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे. परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले, कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही. म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत, हे कळायला मार्ग देईल. बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही. बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पालापाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत. ईद वगैरे म्हणून नव्हे, त्याला झाडतोड नाही म्हणत. बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाहीत, हे नितेश राणेला सांगा जरा. झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे. दरम्यान पर्यावरण प्रेमी, वृक्षमित्र आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. ज्यांच्यासाठी झाडं तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी झाड तोडलेलं पटेल का, असा सवाल त्यांनी केलाय. त्यांच्या या प्रश्नालाही मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. बघूया. मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे. सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय, त्यांना सांग ना. एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात. मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन. दरम्यान ज्या साधुग्रामच्या जागेवरनं मोठा वाद सुरू आहे, ती जागा आहे तरी कशी? तपोवनावर किती घनदाट वृक्षराजी आहे? झाडांनी तपोवनाचा नेमका किती परिसर व्यापलाय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. त्याची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझाने इथे ड्रोनद्वारे चित्रीकरण केलं. कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील 54 एकर जागेवर वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेने झाडांवर फुल्या मारल्या. माझाने ही धक्कादायक बातमी दाखवली आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर वृक्षतोडी विरोधातल्या मोहिमेला जन आंदोलनाचं रूप आलं. तर तपोवनातील 1800 झाडांच्या होणाऱ्या कत्तलीमुळे संतापलेल्या नाशिककरांनी थेट नितेश राणेंनाच उपरोधिक सल्ले दिलेत. आज कोकण जे आहे, कोकण आम्ही त्यांना तो प्रश्न विचारतो, कोकणाचं सुद्धा पर्यावरण जर तिथे धोक्यात आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे?
तुम्ही ती भूमिका स्पष्ट करा. हा दोन्ही विषयाचा सरमिसळ करायची अजिबात गरज नाही आहे. मी धिक्कार करते. हे वृक्ष वाचवणे हा खरा धर्म आहे. हे वृक्ष वाचवणे, बरोबर आहे की नाही? आणि या वृक्षतोडीसाठी हे सर्व नाशिककरांचा विरोध आहे. पुण्यावरनं, मुंबईवरनं असे इथे लोक येतात. हे खूप स्प्रेड झालेलं आहे सर. आणि मला असं वाटतं की त्या ईदचा आणि हे वृक्ष वाचवण्याचा काय संबंध आहे मला सांगा तुम्ही. तुम्ही हे खुशाल इकडे तिकडे हा विषय भरकटून हा जो 54 एकरचं जे तपोवन आहे हे बिल्डरच्या घशात घालायला निघालेलं आहे. तुमच्या निविदा झालेल्या आहे आणि आता इकडे तिकडे हा विषय भरकटू नका. हे आम्ही देऊ देणार नाही म्हणजे देऊ देणार नाहीच. एकही झाड तुटणार नाही. तिकडे नाशिकमधल्या तपोवन नंतर इकडे मुंबईतल्या वसईतही खासगी जागेतल्या वृक्ष